तर मंडळी, रक्षाबंधनाला बहीण भावाच्या हातावर राखी बांधते, परंतु शेतकरी भावाच्या हातावर बांधलेली राखी थोडी वेगळी असते. कारण त्या हातावर फक्त राखी नसते, असतो कष्टाचा घाम, मातीचा सुगंध आणि संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी. बहीण राखी बांधताना म्हणते की दादा माझं रक्षण कर, परंतु मनातल्या मनात कदाचित तिची एकच इच्छा असेल, माझ्या भावाच्या कष्टाला चांगलं फळ मिळू दे, पाऊस वेळेवर पडावा, पिकांना कीड रोगांचा त्रास होऊ नये, चांगली बाजारपेठ किंवा मालाला चांगला भाव मिळावा आणि वर्षभर शेतात राबणाऱ्या भावाला सुखाचे दिवस यावेत. हीच तर शेतकरी बहिणींची खरी प्रार्थना असते. रक्षाबंधनाचा छोटा धागा असतो, परंतु बहिणीची माया, भावाचा संघर्ष आणि संपूर्ण कुटुंबाच्या आशा एकमेकात गुंफलेल्या असतात. म्हणून या रक्षाबंधनाला फक्त भावाच्या मनगटावर राखी बांधू नका, तर त्याच्या कष्टालाही सलाम करा. कारण शेतकरी फक्त अन्न पिकवत नाही, तर तो आपल्या कुटुंबाची स्वप्न सुद्धा पिकवत असतो.